आता बातमी कर्जमाफी संदर्भातली आहे। जून महिन्यातल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला। पण या योजनेतल्या अटी शर्तींमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मविया आणि शेतकरी संघटनांनी योजना फसवी आणि शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे असं म्हटलं। कर्जमाफी योजनेविरोधात राज्यभरात विविध आंदोलनं करण्यात आली आहेत। सरकारने अटी शर्ती घालून 50% जास्त लोकांना योजनेपासून जाणीवपूर्वक बाहेर ठेवलंय असा आरोप विरोधक करतायत। तर सरकारने सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी धाराशिवमधल्या शेतकऱ्यांची आहे। तर जून महिन्यातल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने हे कर्ज माफ केलं खरं, पण आता या अटी शर्तींमुळे मात्र नव्या वादाला तोंड फुटल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। कर्जमाफी ह्यांनी सरसकट वचन दिलेलं आहे, तर सरसकट कर्जमाफी केलं पाहिजे। पुन्हा त्यातनं 10 लाखातनं 2 लाख कर्जमाफी करणार हे असं नाही पाहिजे। घोषणाबाजी का केली? सरसकट माफ, तर सरसकट माफ केलं पाहिजे सरकारनं। हे सरकार फक्त गाजर दाखवण्यात यशस्वी आहे। मतदानापुरतं काहीतरी गाजर दाखवायचं आणि पुन्हा ती फाईल कुठं गुम होईल ह्याचे काय तीळ मात्र यात शंका नाही। सरकार हे असं करतंय की अनुदान देणार, शेतकऱ्याची दिवाळी महापूर आल्यानंतर शेतकऱ्याची दिवाळी चांगल्या पद्धतीने होईल अशी घोषणा केली। शेतकऱ्याला एक फुटकी कवडी सुद्धा या शेतकऱ्यांनी दिलेली नाही। आता दुसरी गोष्ट, कर्जमाफी गावगावा केला, त्याच्यातून इलेक्शनमध्ये प्रचार झाला, उत्तम प्रकारे निवडून आले सगळे आमदार खासदार, एकाच ठिकाणी बसते ते सगळे एका माळेचे म्हणे। फक्त एक मला म्हणायचं, कर्जमाफी करताना तुम्ही सरसकट ह्या शब्दावर का भर देत नाहीत? तर या कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। विरोधकांचं नेमकं म्हणणं काय आहे जाणून घेऊया। बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा अशा स्वरूपाची कर्जमाफी आहे। तमाशा मंडळाचे अध्यक्ष आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हटलं तर चुकीत ठरणार नाही अशी ही फसवी आणि शेतकऱ्यांची थट्टा करणारी कर्जमाफी आहे। 1 लाख तुमचे जर ड्यू असतील, नाहीतर तुमचे तिथं कर्ज थकीत असेल 1 लाख रुपयाचं, तर आधी 50,000 भरा, मग मी तुम्हाला 50,000 देतो। म्हणजे OTS सिस्टम त्यांनी आणली की म्हणजे हॉस्पिटलमध्ये गरीब माणूस गेल्यानंतर आधी पैसे भर, मग तुला ट्रीटमेंट करतो, अशी भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा किंवा नरेंद्र मोदीच्या घोषणा हा एक फसवणुकीचा प्रकार असतो। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी आणि त्यांचा 7/12 कोरा करावा ही सातत्यानं मागणी आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्याने जी कर्जमाफी केली तो फॉर्म्युला तुम्ही नीट समजून घ्या। आता तुम्ही लाडक्या बहीण योजनेत फसवणूक, कर्जमाफीमध्ये फसवणूक, प्रत्येक योजनेत तुम्ही फक्त लोकांना फसवताय। ही फसवणूक थांबणं फार गरजेचं आहे।